होळीच्या दिवशी गर्दी नियंत्रित करण्यासाठी 350 स्पेशल ट्रेन्स धावणार आहे. ट्रेनचं संचालन आणि गर्दी नियंत्रणासाठी सर्व स्थानकावरती मिनी कंट्रोल रूम तयार करण्यात आलेले आहे, जिथे 360 डिग्री सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आधुनिक उपकरणं बसवण्यात आली आहेत. यंदा बाजारासाठी होळी चांगलीच रंगतदार ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बाजारातील उत्साह पाहता यंदाच्या होळीमध्ये किमान 60,000 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे. 2 ते 3 दिवसांवरती होळी आणि धुलीवंदन सण आलाय. या सणाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनानं पावलं उचलली आहेत. धुलीवंदनाच्या दिवशी शहरात टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. मुंबई पालिकेतील 3,28,000 विद्यार्थ्यांना यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी 27 शालेय वस्तू आणि गणवेश मिळणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया पालिकेनं यंदा लवकर राबवली आहे, अशी माहिती पालिकेच्या शिक्षण विभागानं दिली. महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षा 8 ते 25 एप्रिल दरम्यान होणार आहेत. वार्षिक परीक्षा, संकलित मूल्यमापन चाचणी आणि नियतकालिक मूल्यांकन एकाच वेळी घेतलं जाणार आहे. जेईई मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेची तारीख एनटीएनं जाहीर केली. त्यानुसार 2 ते 9 एप्रिल दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे. पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेतनं एसबीसी आरक्षण काढण्यात आलंय. सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. एसबीसीचं आरक्षण नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएसटी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या भरलेल्या अर्जात चुका झालेल्या विद्यार्थ्यांना 10 मार्च ते 12 मार्च दरम्यान दुरुस्तीची संधी मिळाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील बालकांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या आरटीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या या प्रवेशाची मुदत 10 मार्च रोजी संपल्यानंतरही 64,518 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यात. अद्यापही 37,000 जागा रिक्त आहेत. मुंबई विद्यापीठात आता अत्याधुनिक ई कंटेंट स्टुडिओ आणि स्मार्ट क्लासरूमची उभारणी केली जाते. मॉस्को राज्य विद्यापीठाच्या सहकार्यानं त्याची उभारणी सुरू असून त्यातून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देणं शक्य होणार आहे. तसंच विद्यापीठातील प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी ही स्मार्ट क्लासरूम महत्त्वाची ठरेल. पुणे जिल्ह्यातील शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाच्या निवड यादीत सुमारे 1,01,967 बालकांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला होता. त्यातील केवळ 64,379 बालकांचे प्रवेश निश्चित झालेत. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडालाय. परिणामी नागरिकांना होळीपूर्वीच प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाला सामोरं जावं लागतंय. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं आजपासून 3 दिवस विदर्भातील अकोल्यासह काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. ऐन मार्च महिन्यात मुंबईमध्ये उष्णतेची लाट उसळली आहे. सोमवारी पालघरच्या तलासरीमध्ये तब्बल 43.6 तापमानाची नोंद झाली. तर मुरबाडमध्ये 43.2 अंश सेल्सिअस आणि बदलापुरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुलुंडमध्ये 40.1 आणि सांताक्रूजमध्ये 37.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. मुंबईचा पारा सतत 36 अंशांच्या आसपास नोंदवला जात असल्यामुळे वाढत्या उष्णतेपासून सुटका करण्यासाठी कूलिंग उपकरणं 24 तास चालतायत. परिणामी 4,500 मेगावॅटवर पोहोचणारी ही विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी सोमवारी मुंबईची विजेची मागणी 3,598 मेगावॅट नोंदवली गेली आहे. मुंबईमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली. तापमानातील वाढीमुळे जीवाची लाहीलाही होतेय. त्यामुळे सर्वांचाच ओढा गार पाणी पिण्याकडे वाढलाय. विशेष करून माठातलं पाणी अधिक गुणकारी समजलं जात असल्यामुळे माठांच्या मागणीत वाढ झाली आहे. कोथिंबिरीनं जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगलाच भाव खाल्ला. कोथिंबिरीची एक जोडी 15 रुपयांना विकली जाते. दरम्यान पत्ताकोबी, फुलकोबी स्वस्त झाला असून लिंबाचा दर मात्र वाढलाय. अंबड आणि घनसावंगी तालुक्यात साखर कारखानदारीचं क्षेत्र जास्त असतानाही त्यांच्याकडनं यंदा ऊस बागायतदार शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 2,500 रुपये दिले. मात्र दुसरीकडे गूळ उद्योगानं एक रकमी बाजारात वाढलेल्या भावानुसार 2700 रुपये टनाला भाव दिलाय. त्यामुळे उत्पादकांना साखरेपेक्षा गूळ गोड लागू लागलाय. राज्यातील बाजार समितीत हरभऱ्याची आवक 48,290 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारणपणे हा दर 5,379 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 36,949 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारणपणे 2,818 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. यंदाच्या हंगामात मिरचीच्या दराबाबत गृहिणींसाठी दिलासा मिळालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या भावात 25 ते 40% कमी आल्यामुळे तिखटाचा तडाखा जोरदार होणार आहे. यंदा निसर्गाची कृपा चांगली असल्यामुळे मिरचीचं पीक जोमात आणि दमदार आल्यामुळे दर नियंत्रणात आहेत.
पुण्यामध्ये मेट्रो मार्गावर आंदोलन करणं चांगलं संकट आलंय. आंदोलन करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केलं. या प्रकरणातील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बुलडाण्याच्या डोणगावातील भाजी मंडई परिसरातील दुकानांना आग लागली. तब्बल 9 दुकानं आगीत जळून खाक झाली आहेत. नागरिकांचं लाखोंचं नुकसान झालंय. सांगलीच्या मिरजेतनं मोटरसायकल चोरणाऱ्या 2 चोरट्यांना जेरबंद करण्यात आलं. त्यांच्याकडनं 6 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरूच ठेवली असली तरी लाडक्या बहिणींची 1500 रुपयांवरतीच सरकारनं बोळवण केली आहे. 9 महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर झाली त्यावेळी 46,000 कोटींच्या या योजनेला आता कात्री लावण्यात आली असून 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला मात्र लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच आली आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये खात्यात जमा होण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. तर दुसरीकडे मागील वर्षीच्या निधीच्या तुलनेत यावर्षी 10,000 कोटींचा निधी कमी आलाय. लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची रक्कम देण्यावरती विचार सुरू आहे. निवडणुकीच्या काळामध्ये दिलेलं ते आश्वासन पूर्ण करण्याला 5 वर्ष आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर आर्थिक शिस्त लक्षात घेत योग्य निर्णय घ्यावे लागतील असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पीओपीच्या गणेश मूर्तीवरील उच्च न्यायालयाच्या बंदी आदेशानंतर मुंबई महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळानं ठाम भूमिका घेतली आहे. पीओपी मूर्तीवरची बंदी राहणारच असं महापालिकेनं स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणी तोडगा काढून मूर्तीकारांना दिलासा द्यावा या मागणीसाठी मंगळवारी म्हणजे आज मूर्तीकारांनी महासंमेलन आयोजित केलंय. रेशन कार्डावरील सदस्यांची ई-केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान यासाठी आता रेशन दुकानात किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. मोबाईलवरनं मेरा ई-केवायसी ॲप डाऊनलोड करून केवायसी करता येणार आहे. शिवाय केवायसीसाठी 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघातासारखे प्रकार होऊ नयेत यासाठी पालिकेनं उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यावेळी नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं आवाहन पालिकेनं केलंय. राज्यावरील कर्जाचा बोजा पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस 9,32,000 कोटींवरती जाईल असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आलाय. चालू आर्थिक वर्षात राज्यानं 1,21,000 कोटींचं कर्ज काढलंय. राज्यावरचा कर्जाचा बोजा वाढत चाललाय. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चूलबंद नदीपात्रातून जेसीबी लावून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. या प्रकरणी महसूल विभागानं धाड टाकत शेकडो ब्रास रेतीचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले. जळगावच्या 40गाव येथील नागद रोडवरच्या लाल मिरचीचा बाजार गजबजू लागलाय. दोंडाईचा, गावठी, रसगुल्ला, चपाटा, काश्मीरी आणि गुंटूर अशा विविध प्रकारच्या मिरच्यांची विक्रमी आवक झाली आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत यंदाही मिरच्यांच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. सहनशीलता संपली की नागरिक काय करू शकतात याचा प्रत्यय मालेगावात आलाय. 8 वर्षांनंतर पूर्ण झालेल्या पुलाचं लोकार्पण झालं नसल्यामुळे वाहतुकीसाठी पूल सुरू केला नव्हता. मात्र सहनशीलता संपल्यामुळे मालेगावकरांनी लोकार्पणापूर्वीच उड्डाणपुलावरनं प्रवासाला सुरुवात केली आहे. धाराशिवमध्ये गोवंश हत्या रोखण्यासाठी पोलीस आणि पालिकेनं धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली. पोलीस बंदोबस्तात पालिकेनं अवैध कत्तलखाने जमीनदोस्त केलेत. त्यामुळे नागरिकांची दुर्गंधीतून काही अंशी सुटका झाली आहे.